हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर इथे मी मंगळवारी इव्हिनिंगला वॉकिंगला निघाले आणि तुम्हाला म्हणलं मी मसाले बनवणार आहे. तर आम्हाला हे शॉप दिसलं, थोरात बंधू मसाला. तो थोरातवाला तवा तो चांगला नव्हता म्हणजे मनीषाची वहिनी कामातच आहे व. तर इथे शेवाळ्या पण बनवून देतात. डंक आहे, तर आम्ही डंकचं टायमिंग विचारायला आलेलो आणि शेवाळ्या पण बनवून घेणार आहे 5 किलो गव्हाच्या. मिस्टरांना खूप आवडतात. आणि मिरच्या आम्ही दुसरं पण शॉप आहे त्यांचं, थोरात बंधूंचंच. मग तिथे अशा सर्व मिरच्या लावलेल्या. तर हे मिस्टर बोलत होते आपण बनवायलाच देऊया सगळं त्यांच्याकडं. तर मी बघत होते, ते तोडलेल्या मिरच्या होत्या, देठं आणि खोबरं वगैरे, गरम मसाला छान वाटत होता मला. आणि ते बोलले तुम्ही घरी पण घेऊन भाजून दळून घेऊ शकता आणि आमच्याकडे पण बनवायला देऊ शकता असं. तर हे बघा, एवढ्या ऑर्डर्स ते घेतात. तर 1-2 दिवस लागतो मिळायला मसाला. मग मिस्टरांना मी विचार केला, तर मला नाही म्हणजे हे आता तर देतात ते तिथून, पण आपल्याला नंतर काय माहिती कसं टाकतात काय. मग आम्ही फक्त 1.5 किलोची मिरची घेतली आणि सगळा त्यांनीच गरम मसाला मापाने दिला सर्व, खोबरं किती घालायचं वगैरे. आणि मीच घरी भाजणार होते, मिस्टरांना ऊन द्यायला लावून तिकडे बसवणार होते मैदानात मिरच्या. मग फ्राय करून गरम करून दळायला आज आम्ही डंकामध्ये देणार आहोत बुधवारी. मंगळवारी आम्ही खरेदी केली. तर मोठा व्हिडिओ येणार आहे, सगळं मी घरात कसं केलं आहे आणि दळून आणलेलं आहे. तर कोणाला खरेदी करायचं असेल तर थोरात बंधू मसाले शॉपला तुम्ही भेट जरूर द्या. त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि हे बघा, अशा प्रकारचे मसाले पण मिळतात तिथं, तर हे पण तुम्ही घेऊ शकता. तर मी धन्यवाद, सबस्क्राईब जरूर करा. बाहेरचे मसाले 1 किलो 2 किलो आणून म्हणजे पाव किलो 100 ग्रॅम, परत हे एव्हरेस्ट म्हणा, गरम मसाला, पुन्हा मिरची पावडर, भरपूर कंपन्या आहेत, सुहाना, भरपूर जेवढ्या अजून नावं, MDH, भरपूर कंपन्या आहेत. तर आता मी तर काय नावं घेत बसत नाही, माझ्या लक्षात पण नाही येत आहे. तर तुम्ही आपल्याला जो माहिती आहे, मला माझ्या आईकडून मी शिकले मसाला